नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? नुकतेच नौदल प्रमुख पदावरती कोणाची नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, दिनेश कुमार त्रिपाठी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर त्यांना या ठिकाणी नौदलाच्या प्रमुख पदावरती नियुक्ती करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सध्या करंटमध्ये वर्तमानमध्ये कोण आहेत तर आर हरिकुमार. या ठिकाणी महिन्याच्या शेवटी ते या ठिकाणी रिटायर होणार आहेत आणि त्यांच्या जागी या ठिकाणी दिनेश कुमार त्रिपाठी यांना या ठिकाणी नौदल प्रमुख म्हणून त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 2023-24 मध्ये विक्रमी जवळपास 9.56 अब्ज USD डॉलरसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये कोणते भारतीय राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे? निर्यात करणे म्हणजेच काय? एक्सपोर्ट करणे. आणि इम्पोर्ट करणे म्हणजेच काय? आयात करणे. याच्यामध्ये कधीच कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक डी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी जो काही एक्सपोर्टचा डाटा आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एक्सपोर्टचा डाटा, त्याच्यामध्ये हे राज्य या ठिकाणी भारतामध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे. एक पॉईंट लिहून घ्या. एकूण राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निर्यातीच्या वाट्यांपैकी जवळपास 1/3 म्हणजे जवळपास 33% हिस्सा हा एकट्या तमिळनाडू राज्याचा आहे. तुम्ही चार्टमध्ये पाहू शकता. 1 नंबरला आहे तमिळनाडू राज्य. टोटल या ठिकाणी 33% म्हणजे जर 100% जर भारताने या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू या ठिकाणी एक्सपोर्ट केलेल्या आहेत तर त्याच्यापैकी 33% हिस्सा हा एकट्या तमिळनाडूचा आहे. 2 नंबरला आहे कर्नाटक, 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 4 नंबरला आहे आपलं महाराष्ट्र राज्य. आपल्या महाराष्ट्राने जवळपास 3 बिलियनचा एवढं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा एक्सपोर्ट केला आहे, जो की संपूर्ण हिस्साच्या 10.62% आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रानंतर 5 नंबरला आहे गुजरात, 6 नंबरला आहे दिल्ली, 7 नंबरला आहे हरियाणा आणि 8 नंबरला आहे तेलंगणा. या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. 18व्या लोकसभेमध्ये बिनविरोध निवडून आलेले पहिले खासदार कोण ठरले आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुकेश दलाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 100% हा प्रश्न विचारला जाणार. कुठून या ठिकाणी हे लढले होते तर सुरत गुजरात या ठिकाणाहून त्यांनी या ठिकाणी लढलेली होती या ठिकाणी निवडणूक. तर मुकेश दलाल असं त्यांचं नाव आहे. 18व्या लोकसभेमध्ये बिनविरोध निवडून आलेले ते पहिले खासदार या ठिकाणी ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा. ओपन एआयने भारतातील पहिला एम्प्लॉई कर्मचारी म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रज्ञा मिश्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ओपन एआयने भारतातील पहिला एम्प्लॉई म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. हे जे काय प्रज्ञा मिश्रा होते यांनी ऑलरेडी जुलै 2021 पासून ट्रू कॉलर येथे सार्वजनिक व्यवहार संचालक म्हणून या ठिकाणी कामकाज पाहिलेलं होतं. प्रश्न कशा संदर्भात आहे? प्रथम घटनेबद्दल. लगेच आपण काय करूया, मागील वेगवेगळ्या महिन्यामध्ये ज्या काही नवनवीन प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू झाला या ठिकाणी यूपीमध्ये. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड कूप या ठिकाणी लॉन्च करण्यात आलं हरियाणामध्ये. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा ओपन करण्यात आली वृंदावन या ठिकाणी. भारतातील पहिले गाय अभयारण्य सुरू झाली यूपीमध्ये. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी उभारण्यात आली कोची केरळ या ठिकाणी. प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना करण्यात आली पंजाबमध्ये. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक सुरू झाली बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य ठरले उत्तराखंड. विमानतळावरती देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारण्यात आलेला आहे कोची विमानतळ या ठिकाणी. भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं नाव आहे TSAT-1A. आणि ओपन एआयच्या द्वारे भारतातील पहिला कर्मचारी निवडण्यात आलेला आहे ज्याचं नाव आहे प्रज्ञा मिश्रा. पुढचा प्रश्न क्रमांक 4. एप्रिल 2024 मध्ये ईस्टर्न वेव्ह एक्झरसाइज ही जी काय एक्झरसाइज आहे ती कोणी आयोजित केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारतीय नौदल म्हणजेच इंडियन नेव्ही यांनी या ठिकाणी
ईस्टर्न वेव्ह एक्सरसाइज नावाची एक्सरसाइज आयोजित करण्यात आली होती. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या आयोजित करण्यात आलेल्या एक्सरसाइज बद्दल. तर लगेच नवनवीन जे काही एक्सरसाइज झालेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की भारत UAE दरम्यान लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉनची पहिली आवृत्ती राजस्थानमध्ये झाली. भारत व्हिएतनाम दरम्यान लष्करी सराव विनबॅक्स 2023 ची चौथी आवृत्ती हनोई व्हिएतनाम या ठिकाणी झाली. भारत USA दरम्यान वज्रप्रहार 2023 ची 14वी आवृत्ती उमरोई मेघालय या ठिकाणी झाली. भारत श्रीलंका दरम्यान मित्रशक्ती 2023 ची 9वी आवृत्ती औंध पुणे या ठिकाणी झाली. चेतक चौकस हा सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. भारतीयांच्या चेतक कॉर्प्सने हे आयोजित करण्यात आलेला सराव होता. कोब्रा वॉरियर भारत आणि UK दरम्यान आहे. वायुप्रहार भारत किंवा भारतीय हवाई दलामध्ये हा सराव आहे. आणि भारत थायलंडच्या दरम्यान एक्स औंथयाची पहिली आवृत्ती थायलंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहम्मद सालेम असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार हा जो काही अवॉर्ड आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. हा अवॉर्ड त्यांना कशामुळे मिळालेला आहे? तर हा फोटो जो काही त्यांनी काढलेला होता त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. फोटोमध्ये काय दिसण्यात येते? तर गाझापट्टीमध्ये आपल्या 5 वर्षाच्या भाचीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पॅलेस्टिनी महिलेच्या प्रतिमेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या ठिकाणी लगेच आपण नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया. जसं की संगीता कलानिधी पुरस्कार 2023 देण्यात आला आहे TM कृष्णा यांना. वर्ल्ड बिलियर्ड्स म्युझियमचा हॉल ऑफ फेमने सन्मानित करण्यात आला आहे पंकज अडवाणी यांना. महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे डॉक्टर उमा रेळे यांना. देवी शंकर अवस्थी सन्मान पुरस्कार 2023चा मिळालेला आहे निशांत यांना. पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार मिळालेला आहे बीना अग्रवाल व जेम्स बॉयस यांना. आंतरराष्ट्रीय संस्कृती पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आला आहे मीना चिरंदा यांना. मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 मिळाला आहे अशोक कुमार यांना. अमेरिकन राष्ट्रपती पुरस्कार 2024 मिळाला आहे लोकेश मुनी यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन. आणि 2024चा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार मोहम्मद सालेम यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या देशाने एप्रिल 2024 मध्ये पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित केलेली होती? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या ठिकाणी पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या परिषदेबद्दल. तर जे काही वेगवेगळ्या परिषदा आयोजित करण्यात आलेल्या आहेत 2023-24 मध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची परिषद आयोजित करण्यात आली होती दिल्लीमध्ये. 10वी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगरमध्ये. जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची 33वी परिषद दिल्लीमध्ये. 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिषद दिल्लीमध्ये. ग्लोबल इंडिया AI 2023 परिषद दिल्लीमध्ये. 14वी जागतिक मसाला परिषद मुंबई. 9वा इंडिया इंटरनॅशनल MSME एक्सपो 2023 दिल्लीमध्ये. जागतिक गुंतवणूकदार परिषद डेहराडून. 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली. पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम. आणि पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद नेपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 7. थ्रिसूर पुरम 2024 हा जो काही सर्वात मोठा मंदिर उत्सव आहे म्हणजेच टेम्पल फेस्टिवल आहे तो साजरा करण्यात आलेला आहे नुकताच. तर त्रिशूर पुरम हा कोठे साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. त्रिशूर पुरम हा एक भव्य मंदिर उत्सव आहे जो जगभरामध्ये साजरा केला जातो आणि केरळ हे भारतातील समृद्ध संस्कृती आणि परंपरासाठी ओळखले जाणारे एक राज्य आहे. तर पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. केरळबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956 मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कुंडाळा. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 8. एप्रिल 2024 मध्ये सार्वजनिक उपक्रम विभागाने कोणत्या कंपनीला नवरत्नाचा या ठिकाणी दर्जा दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए NFL म्हणजेच काय नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड. तर नवरत्न हा जो काही सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा एक समूह आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी या कंपनीला ऍड करण्यात आलेला आहे. NFL नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड असा याचा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न क्रमांक 9 स्टार मार्क करून ठेवा. कोणता देश आर्टेमिस करारामध्ये सामील होणारा
38व्या क्रमांकाचा देश ठरलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूने असुंता लाक्रा पुरस्कार जिंकलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दीपिका सोरेंग असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी किंवा त्या महिलाने या ठिकाणी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूने असुंता लाक्रा पुरस्कार पटकावलेला आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न क्रमांक 11. फ्रेंच कार निर्माता सायट्रॉन इंडिया किंवा किट्रॉन इंडिया ने कोणाला आपला ब्रँड अँबॅसेडर बनवलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपले MSD. MS धोनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यांना या ठिकाणी किट्रॉन इंडियाने आपला ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. आठवडाभरामध्ये 4 दिवस कामाची पद्धत लागू करण्याची घोषणा अलीकडेच कोणत्या देशाने केलेली आहे? पर्याय क्रमांक ए सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाने आठवड्यामध्ये म्हणजे वीकली 4 डेज वर्किंग डेज म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, उत्तर प्रदेश राज्यातील कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग देण्यात आलेला आहे? कानपूर, अयोध्या, वाराणसी की लखनौ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर?